सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे माझ्या स्वयंपाकापासून. आज करायची होती मला गोड भाजी आणि कोणती भाजी करायची ते मी कालच ठरवून ठेवलं होतं आणि भाजी वगैरे पहिलेच निसून ठेवलेली होती आणि गुरुवार असला तर तेव्हाच मी सगळं भाजीपाला वगैरे सगळं निसून असतो. तर यात मी कैरी पण टाकली आहे. छान लागते कैरी. तर इथं जर स्वयंपाक करायचा असेल आपल्याला, तर आधीच ठरवून ठेवलं तर स्वयंपाकाला वेळ नाही लागत. ते ठरवायलाच वेळ लागते. म्हणूनच आधीच आपल्याला लसण वगैरे सगळं काढून असेल, तर आपल्याला स्वयंपाक करायला सुद्धा भारी जात नाही. तर इथं मी अळूची वडी केलेली आहे. त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. तर हे चांगली होती. म्हणजे जे पानं होते ते चांगले होते. नाहीतर ते 2 प्रकारचे असतात. एक आहे ना ते खाजवते सुद्धा गळा. तर ही चांगली होती आणि छान झाल्या होत्या त्या. तर इथं त्यांनीच केली होती. त्याला घोडभाजी म्हणतात. तर ते झालं होतं. त्यानंतर इथं माझ्या पोळ्या टाकणं चालू होतं. आमरससुद्धा केला होता. तर त्यानंतर ह्या ब्लॉगची दुपारची मी एडिटिंग वगैरे केली होती आणि थोडा आराम पण केला होता आणि 4 वाजता पुन्हा घरातली स्वच्छतेला सुरुवात केली होती. त्यानंतर लवकरच मी स्वयंपाकसुद्धा करायला घेतला होता. कारण संध्याकाळचं जायचं होतं मला बाहेर. काही सामान आणायचं होतं. तर इथं मग लवकरच स्वयंपाक भेंडीची भाजी करायची होती आणि त्याचबरोबर पोळ्या. तर थोडंसंच करायचं होतं, कारण सकाळचा सुद्धा स्वयंपाक होता आणि इथं माझा मोबाईल चालू होता. मी म्हणजे स्वयंपाक करता-करताच कोणते पण व्हिडिओ जसे मोटिव्हेशनल जास्त व्हिडिओ मी ऐकते, तर तेच व्हिडिओ माझे ऐकणं चालूसुद्धा होते. एकीकडे भेंडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानंतर इथं दिवा लावत होती, तर हिचं पूर्ण देव वगैरे सगळं उचलते आता ते आणि रांगोळी वगैरे सुद्धा राहू नाही देत. बाहेर काढली तरी ते सगळं पुसून टाकते. तर इथं दिवा वगैरे लावणं झाला होता आणि इथं आता मी भेंडी पुसायला घेतली होती. त्यासोबतच तिचं पण चालू होतं मधामधात करणं. भेंडीची भाजी मी साध्याच पद्धतीने करते आणि म्हणजे लसण वगैरे सुद्धा टाकत नाही, कारण त्यात फक्त जिऱ्याची फोडणी देते आणि मला सुद्धा आवडते आणि आप्पाला आणि साराला सुद्धा आवडते. साधीच करते ते आणि छान सुद्धा लागते आणि त्याच्यावर प्लेट वगैरे झाकून नाही ठेवत, कारण चिकटावा येते त्याला. तर तशीच होऊ देते आणि त्यानंतर गरम-गरमच पोळ्या केल्या आणि सहाराला दिलं जेवायला आणि त्याचबरोबर बाबांना सुद्धा वाढलं. कारण त्यांचे जेवण वगैरे करून घेतलं. आम्हाला वेळ जरी झाला, तर ते तसेही ते आम्ही बाहेर गेलो तर तेवढाही वेळ कधी येते, कधी येतेच त्यांचं चालू होतं, बाहेर गेल्यानंतर. तर इथं पहिले त्याच्या अगोदरच त्यांना जेवायला वगैरे दिलं. तरी पण ते त्यांचं असं आहे, मी कुठं गेली, तर सुषमा कुठं गेली, सुषमा कुठं गेली, असंच त्यांचं चालू असते. तर इथं बाहेर गेली आणि बाहेरचं थोडंसं शूट घ्यायला सांगितलं त्यांना. पण त्यांना अ, अशी सवयच नाही आहे ना बाहेर वगैरे काही शूट घ्यायची, तर त्यांनी पण थोडंच केलं. कारण बाकीचे पण सुद्धा लोकं असतात. त्यानंतर घरी आलो आणि बाहेरून चिवडा आणला होता आणि मस्त अशी भेल केली होती घरीच आणि त्याच्यासाठी मटेरियलसुद्धा आणलेलं होतं भेलमध्ये टाकायचं. तर एकदम छान झाला होता आणि हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.